नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण कृषी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यावसायिक संधी आपल्याला काय उपलब्ध होऊ शकतात, त्यावर आपण हे सगळे व्हिडिओ बनवतोय. आपल्या पारंपरिक शेतीला काही पर्याय वगैरे आहेत आणि हे सध्या चालू आहेत, पण आपल्यापर्यंत बऱ्याचशा काही गोष्टी आल्यात, काही गोष्टी अपूर्ण आहेत, त्या मी पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला जर कधी इसेन्शियल ऑइल सुरू करायचं असलं, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की त्याला साधारण दिवसाला आपल्याला 4 टन मटेरियल मिळालं पाहिजे. म्हणजे आपण वर्षाचे 365 च्या ऐवजी सुट्ट्या वगैरे किंवा रविवार आणि दिवाळीच्या, दसऱ्याच्या सुट्ट्या जर कधी सोडल्या, तर साधारण वर्षाचे 300 दिवस होतात. म्हणजे आपल्याला 1200 टन मटेरियल मिळालं पाहिजे प्रोसेससाठी, जेणेकरून आपली इंडस्ट्री म्हणजे 24 तास चालली. म्हणजे आपल्याला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की एकदा टेम्परेचर यायला 6 तास लागतात, 5 तास लागतात. ते आपले रोजचे जर कधी वाचले, तर तेवढं आपल्याला आउटपुट आणि पोटेन्शियल चांगलं मिळतं. आणि याची बाय प्रॉडक्ट सुद्धा आहेत. हे बाय प्रॉडक्ट सुद्धा आपण पुढच्या भागात घेणारच आहोत. तर ह्याच्यामध्ये सिट्रोनिलामध्ये आता काही व्हरायटी अशा आहेत की ज्या जास्तीत जास्त उत्पन्न देतात. साधारण एकरी याचं पहिल्या वर्षी कमी येतं, पण दुसऱ्या वर्षी म्हणजे एकदा लागवड केल्यानंतरही 5-6 वर्ष आरामात चालते. 5-6 वर्ष चालत असल्यामुळे ही दरवर्षी लागवड करायची गरज नसते. ही एकदा लागवड केली की दुसऱ्या वर्षी साधारण तुम्हाला एकरी 8 टन याच्यापासून गवत मिळतं. आणि साधारण वर्षाला 30 ते 35 टन, म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसवर आहे, तर 30 ते 35 टन मिळतं. त्याच्यामुळे साधारण आपण याची लागवड जर कधी गृहीत धरली 10 एकर, कारण याला मागणी चांगली आहे, पोटेन्शियल चांगलं आहे. तसंच पुढचा येतो दवना. दवनाला सुद्धा मागणी चांगली आहे, त्याला दर चांगले आहेत आणि याचाही साधारण ॲव्हरेज तसा जर कधी काढला, तर आपल्याला तेवढंच यील्ड मिळणार आहे. तर जिरॅनियम हा जो प्रकार आहे, मध्ये नाशिक भागामध्ये याची लागवड झालेली होती. तर फक्त एकच होतं की त्यांना ही इंडस्ट्री आपल्याला वर्षभर चालवायची म्हटल्यावर याच्यामध्ये 0.1 म्हणजे 1 टनामधनं आपल्याला 1 किलो तेल मिळतं. आणि 1 किलो जर कधी तेल मिळणार असलं 1 टनाला, पण त्याचा रेट साधारण 10,000, 12,000, 14,000 हा प्युरिटीच्या ह्याच्यावर आपल्या प्रॅक्टिसेसवर आहे, तेवढा रेट मिळतो. हे सुद्धा एकरी 8 टन येतं. याच्यामध्ये आणखीन काही हे आहेत की समजा आपल्याला सिट्रोनिला जर कधी कटिंग करायचं असेल, तर त्यातला हार्वेस्टिंग म्हणजे गवत कापण्यापूर्वी साधारण 8 दिवस आधी किंवा 6 दिवस आधी पाणी बंद करायचं, जेणेकरून वॉटर कंटेंट कमी होतो आणि त्या प्रमाणात आपलं यील्ड वाढतं. अशा काही प्रॅक्टिसेस आहेत, ते पण त्या अनुभवाने आणि प्रॅक्टिसने ज्यावेळेस आपण लागवड करू, त्यावेळेस मग याची आपल्याला डिटेल वातावरणानुसार याचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण पावसाळ्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे यील्ड कमी मिळणार हे साहजिकच आहे. तसंच उन्हाळ्यामध्ये तापमानामुळे तो आपल्याला यील्ड चांगलं देणार आहे. जिरॅनियमचं झालं. त्यानंतर आला कढीपत्ता. कढीपत्त्याचं जर कधी आपण काढलं, तर कढीपत्त्याला मागणी चांगली आहे आणि ऑइल पर्सेंटेजही चांगलं आहे, दरही चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी दुर्लक्षित असलेलं, फार कमी लोक करतात, कडुलिंबाच्या पानांचं हे. त्याचं यील्ड फार कमी आहे. साधारण 1 टनाला 200 पासून तर अर्धा किलोपर्यंत हे मिळतं. पण फावला वेळ असला आणि आपल्याला इझिली उपलब्ध असलं, त्याचा दरही चांगला आहे. साधारण 15 ते 20,000 रुपये किलो. आता हे दर माझ्याकडे फ्लक्च्युएट होत असतात. मार्केटमध्ये याचे दर थोड्याफार फरकाने कमी जास्त होत असतात. तर त्याचंही आपण तेल काढू शकतो. नंतर प्रत्येकाने आपण समजा बांधावर जर कधी कापराची झाडं लावली, तर कापराचं झाड वाढल्यानंतर लाकडाच्या ज्या चिप्स आहेत, म्हणजे त्याला आपण श्रेडरमध्ये त्याचा भुगा करून त्या चिप्सपासून सुद्धा आपण चांगल्यापैकी तेल काढू शकतो. आणि ते तेल काढल्यानंतर ते फिल्टर करून जर कधी आपण चिलरला ठेवलं, तर त्याच्यापासून ते क्रिस्टलाइज होतं. त्याला आपण भीमसेनी कापूर म्हणतो. कापराचं तेल आहे, काही
त्यालाही दर चांगला आहे, कापडालाही दर चांगला आहे. त्यानंतर कोलिंजन, एक अल्पिनिया कॅलॅक्राटा म्हणून एक आहे. त्याच्या पानांपासूनही तेल निघतं. त्याची मैनमूळ म्हणून त्याचं जे मुळं आहेत, रायझोम्स आहेत, म्हणजे साधारण आपल्या हळदीसारखे येतात, त्यापासून लोणचं वगैरेही केलं जातं. तसंच कोलिंजनमध्ये दुसरी व्हरायटी जी आहे अल्पिनिया गलंगल, त्याच्यापासूनही साधारण 1 टनाला 6 किलो ते 12-13 किलोपर्यंत तेल मिळतं. त्यालाही मागणी चांगली. साधारण वेलदोड्यासारखा टिंच असलेला हा हे आहे, म्हणजे तेल येतं हे. हे फार्मामध्येही वापरलं जातं, फूडमध्येही वापरलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला ही जी इंडस्ट्री सुरू करायची आहे, तर त्याच्यामध्ये जे आपण मशीन इन्स्टॉल करणार आहोत किंवा जी सिस्टीम इन्स्टॉल करणार आहेत, ती फूड ग्रेडसाठी म्हणून मान्यता प्राप्त असलेली जी काही मशिनरी आहे ती इन्स्टॉल करायची आहे. कोलिंजन झालं, त्याच्यानंतर मग लवंगही आहे. त्याच्यामध्ये कोकणामध्ये लागवड आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की पेस्टमध्ये लवंगचं तेल वगैरे वगैरे. तर पेस्टमध्ये ज्यावेळेस लवंग हार्वेस्टिंग करतात आणि त्याची ज्यावेळेस छाटणी करतात, त्याच्या पानांपासून सुद्धा तेल निघतं. लेमन बाम म्हणून तुळशीतला एक प्रकार आहे, त्यापासूनही तेल चांगलं मिळतं, त्यालाही दर चांगला आहे. त्यानंतर गवती चहा. गवती चहापासूनही आपल्याला साधारण 0.6 टू म्हणजे 6 किलोपासून 1 किलोपर्यंत तेल मिळतं. साधारण 1500 ते 2000, कधी कधी याचा रेट 2200च्याही वर जातो. आता याच्या मार्केटिंगच्या नॅक अशा आहेत की मार्केटमध्ये घेणारे आणि कन्झ्युमर हे 2 प्रकार असतात. म्हणजे थोडक्यात दलाल आणि वापरणारे. तर दलाल असला तो तुमच्याकडनं साधारण 1500 घेईल आणि स्वतः कन्झ्युमर जर कधी असला तो तुम्हाला रेट चांगला देतो. तर त्याप्रमाणे आपल्याला ते शोधून, मग याच्या आपण पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कुठल्या वस्तू, त्याचं मार्केट कुठे आणि कसं शोधायचं तेही घेणार आहोत. त्यानंतर आलं मिंट. आता मिंट असा प्रकार आहे, मिंटचं जे काही कन्झम्पशन आहे जगातलं, त्याच्या 80% भारतात होतं आणि भारताच्या 80% युपीतल्या एका तहसीलमध्ये, म्हणजे एका जिल्ह्यात होतं. तहसीलने एका जिल्ह्यात होतं आणि याची मागणी सुद्धा प्रचंड आहे. नंतर निलगिरी, एक युकॅलिप्टस सिट्रेडोरा म्हणून एक व्हरायटी आहे, जी अतिशय सुगंधी आहे. साधारण त्याच्या पानांना आपण स्पर्श जरी केला, असं बोटात धरलं तरी सुद्धा, आपल्या हातात बोटात धरून असं सोडून नुसतं हे जरी घेतलं तरी त्याचा वास येतो, पानगी एक. तसंच ही निलगिरी जी आहे, ही निलगिरी वृक्ष प्रजातीची आहे. साधारण बांधावर आपण एक 8-8 फुटावर, म्हणजे जसं कापूर आणि निलगिरी हे काही आपल्याला वृक्ष करायचे नाहीयेत, एक 8-8 फुटावर जरी हे आपण लावलं तरी याची छाटणी करणार आहोत, त्याच्यामुळे त्याला फार मोठी जागा द्यायची गरज नाहीये. सिट्रोनिला लावलेला आहे, लेमन ग्रास लावलेला आहे वगैरे, ज्या स्पीसीज लावतोय याच्या मधल्या बांधावर जरी आपण ही झाडं लावली, एक 8-8 फुटावर लावली, झाडं वाढली की आपल्याला छाटायची आहेत आणि त्याचं तेल काढायचंय. ही युकॅलिप्टस सिट्रेडोराची व्हरायटी. याला फक्त हे धरलं आणि पान सोडून घेतलं तरी वास येतो चांगला. याच्या तेलाचं प्रमाण चांगलं आणि याला दरही चांगला आहे. ही निलगिरी झाली. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी निरगुडी बघितली आहे. आपल्या बांधावर असते, गुरं खात नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी बांधावर लावलेली असते. वात वगैरे किंवा मसाज वगैरेसाठी त्याचं तेल वरलं जातं. तेलाचं अत्यल्प प्रमाण आहे, त्यामुळे त्याला मागणी चांगली आहे. त्याला आपण साधारण या फार्मास्युटिकल कंपन्या वगैरे ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याला मागणी आहे. ओडोमास नावाचा एक प्रकार आहे. ओडोमास पासून सुद्धा तेल निघतं, जो आपण ओडोमास पूर्वी डास चावू नये म्हणून यायचं आणि त्याला मॅस्किटो रिप्लंट म्हणून ते एक चालतं. त्याच्यानंतर मग तुमचा पेपरमिंट झालं. त्याच्यानंतर तुळशीतली राम तुळस, कृष्ण तुळस, सब्जा, ह्या ज्या आहेत यापासूनही आपल्याला तेल मिळतं आणि याचे सुद्धा दर चांगले आहेत. त्याच्यामध्ये राम तुळस आली, सब्जा आला, त्याच्यानंतर रोषाग्रास हा गवतातला एक प्रकार आहे, याचाही दर चांगला आहे आणि हा
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला गारपिटीचा धोका नाही, ह्याला थोडंसं पाण्याचा ताण पडला तरी हे म्हणजे सर्व्हाइव्ह होतात आणि उत्पन्नही चांगलं आहे. नॉन पेरिशेबलमध्ये आहे. आपण ह्याला वर्षभर सांभाळू शकतो. त्याचं मार्केटही चांगलं आहे. फार्मामध्ये कुठे कसं विकलं जातं तेही आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर सब्जा आहे. त्याच्यानंतर तुमचं हे तुळशीचे एक जंगली तुळस प्रत्येका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ही बांधावर उगवलेली असते आणि याच्यापासून सुद्धा तेल निघतं. ते मॅस्किटो रिपेलंट साधारण 1000 ते 1200-1400 पर्यंत याचा, पण याला तुम्हाला कल्टिवेशन करायचं नाही. फक्त ही हार्वेस्टिंग करताना एकच लक्षात घ्यायचंय की जोपर्यंत त्याचं बी खाली पडत नाही तोपर्यंत ही कापायची नाही. कारण जर कधी तुम्ही त्यापूर्वी ती कापली तर पुढच्या वेळेस तुम्हाला ती मिळणार नाही, कारण तुम्ही ती मुळापासून नष्ट करा. जोपर्यंत याचं सीड पडत नाही, पूर्ण मॅच्युअर होत नाही, तोपर्यंत ही कापायची नाही. ही सहजासहजी उपलब्ध होणारी ही जो भारताच्या सगळ्या कोकण पट्ट्यापासून विदर्भापर्यंत बऱ्याच ठिकाणी ही माझ्या पाहण्यात आलेली आहे. नंतर या सगळ्या कापूर तुळस झाली, लवंग तुळस झाली, जंगली तुळस झाली, लेमन तुळस झाली, यापासून आपण तेल काढू शकतो. तर हा विषय आहे. आता फक्त याची लागवड करताना आपल्याकडे असलेलं सुटेबल क्लायमेट, म्हणजे क्लायमेट कुठल्या याला सुटेबल आहे अशा वस्तू, कारण काही जे आहे आता याच्यामध्ये पुढच्या पार्टमध्ये जो प्रकार येईल त्यांना थोडा क्लायमेटचा हे अभ्यास करावा लागणार आहे. आणि काही वनस्पती अशा आहेत की ज्याचं आपण ऑलरेडी ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये त्या लागवड झालेल्या आहेत, पण आपल्याला त्याच्यापासून काही आपण बेनिफिट घेऊ शकतो हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तो आपण तिसऱ्या पार्टमध्ये घेणार आहोत. तर हा बराच मोठा होईल असं वाटतंय. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबून पुन्हा तिसऱ्या याला व्हिडिओला सुरुवात करू. तर सबस्क्राईब करा. ही माहिती आपल्या परिसरात आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांपर्यंत जर कधी पोहोचली आणि जॉईंटली जर कधी सगळे मिळून एखादं इंडस्ट्री उभी करत असाल तर त्याला आम्ही निश्चित मदत करू. माहिती सल्ल्याची ही म्हणजे माहिती देऊ, त्याचा सल्ला देऊ, कुठली वनस्पती लावावी, एकरी यील्ड काय देतो, त्याचं मार्केट कसं शोधायचं, या सगळ्या गोष्टीची आपल्याकडनं मदत होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रमंडळीमध्ये अवेअरनेस जागवा. आपला शेतकरी आणि आपण संकटात आहोत. आपल्याला आपले पर्यायी मार्ग आपणच शोधायचे आहेत. धन्यवाद.